राज्यभर आज ठाकरेंच्या शिवसेनेचं सरकार विरोधात जनआक्रोश आंदोलन। भ्रष्ट मंत्र्यांमुळे राज्याची बदनामी होत असल्याचा आरोप। मुंबईतील आंदोलनात उद्धव ठाकरे स्वतः सहभागी होणार। इंडिया आघाडीचा आज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक मोर्चा। संसदेपासून निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयापर्यंत इंडिया आघाडीचे खासदार मोर्चात सहभागी होणार। राज्य निवडणूक आयोगाकडून राहुल गांधींना नोटीस। मत चोरीच्या आरोपांसंदर्भात 10 दिवसात शपथपत्र देण्याचे निर्देश, अन्यथा कारवाईची शक्यता। ईव्हीएम हॅक करून दाखवा। निवडणूक आयोगानं 4 वेळा खुलं आव्हान दिलं होतं, मात्र विरोधक फक्त आरोप करतात, आयोगाला सामोरे जात नाहीत। राहुल गांधींच्या आरोपांनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर। विधानसभेवेळी 160 जागा जिंकून देण्याची ऑफर होती। शरद पवारांचा मोठा दावा, तर पवारांनी आधीच याबाबत तक्रार का दिली नाही, हा राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय। फडणवीसांची खोचक टीका। मतदान वाढवण्यासाठी पवारांप्रमाणे उद्धव ठाकरेंनाही काही लोक भेटले। ईव्हीएमच्या माध्यमातून 60 ते 65 जागा जिंकून देऊ असं सांगितलं। शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊतांचा दावा।